आजचे अभिवचन नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय आणि त्याचं 25 आणि 26वे वचन। तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नको, दुष्टांची धाड आली तरी भिवू नको, कारण परमेश्वर तुझा रक्षणकर्ता होईल, तो तुझा पाय गुंतू देणार नाही। प्रियानो, आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो। अनेक गोष्टी आमच्या जीवनामधील आमच्या कुटुंबाशी निगडीत असणाऱ्या, आमच्या व्यवसायाशी, आमच्या प्रोफेशनची किंवा कामाशी निगडीत असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आम्ही कुठे ना कुठं सिक्युअर करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि या अपेक्षेमध्ये आम्ही जीवन व्यतीत करतो की सगळं काही व्यवस्थित राहील, सगळ्या काही गोष्टी ज्या असतील, मग आत्मिक जीवनामध्ये असो किंवा आमच्या भौतिक जीवनामध्ये असो, आमच्या कामाच्या ठिकाणी, आमच्या कुटुंबामध्ये, सगळ्या काही गोष्टी ज्या असतील ह्या चांगल्या बॅलन्स आम्हाला करता येतील, स्थिर करता येतील आणि योग्य प्रकारे त्या गोष्टी ऑर्गनाईज करता येतील, अशा पद्धतीमध्ये आपण जीवन जगण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो। कुठल्याच मनुष्याची ही इच्छा नसते की माझ्या जीवनामध्ये कुठला तरी क्रायसिस यावा, कुठलं तरी संकट यावं, कुठल्या तरी पेचामध्ये आम्ही सापडावं। पण पवित्र शास्त्र आम्हाला ज्यावेळेस काही गोष्टींच्या संदर्भामध्ये बोलतं, त्यावेळेस आम्हाला त्या असणाऱ्या वास्तविकतेकडे, त्या असणाऱ्या सत्यतेकडे लक्ष देणं नितांत गरजेचं आहे। जरी मनुष्य ह्या नात्याने आम्ही बुद्धी परस्पर आमच्या विचारांमध्ये आम्ही अशा प्रकारचे विचार करतो की नाही, माझ्या संगती हे नाही झालं पाहिजे, माझ्या संगती अशा प्रकारच्या गोष्टी नाही घडल्या पाहिजेत, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या कामामध्ये, जे माझं प्रोफेशन असेल त्या ठिकाणी अशा गोष्टी नाही घडल्या पाहिजेत। पण अनेक वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो की अनेक वेळेस त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात। नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्यावेळेस शलोमोन राजा ज्यावेळेस या सर्व गोष्टी लिहितो, त्यावेळेस आम्हाला त्याच्या असणाऱ्या ज्ञानाच्या जोरावर काही गोष्टी तो ह्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करत आहे। आणि तो सांगत असताना आम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की तो त्याच्याकडचं असणारं जे ज्ञान आहे, त्याच्याकडचं असणारं जे विजडम आहे, त्या विजडमच्या आधारावर तो परमेश्वराची प्रशंसा करत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो। वास्तविक पाहता जर आम्ही ह्या असणाऱ्या 3ऱ्या अध्यायाच्या 13व्या वचनापासून ते 26व्या वचनापर्यंत जर बारकाईनं बघितलं, तर तो आम्हाला हे जे ज्ञान आहे, हे जे विजडम आहे, त्या असणाऱ्या ज्ञानाची प्रशंसा करत असताना तो त्या ठिकाणी दिसतो। त्याच प्रकारे त्याची सुरुवात तो 1ल्या अध्यायापासून 2ऱ्या अध्यायाकडे, 3ऱ्या अध्यायाकडे, 4थ्या अध्यायाकडे असं करत करत तो पुढे त्या ठिकाणी आलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसतो। वास्तविक पाहता ह्या असणाऱ्या 3ऱ्या अध्यायाकडे किंवा 3ऱ्या अध्यायाची सुरुवात करत असताना तो म्हणतो माझ्या मुला। वास्तविक पाहता माझ्या मुला हा जो शब्द 1ल्या अध्यायापासून ते 7व्या अध्यायापर्यंत जवळजवळ 15 वेळेस तो त्या ठिकाणी आलेला आम्हाला दिसतो। आणि मग ज्यावेळेस आम्ही ह्या असणाऱ्या नीतिसूत्र याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, त्यावेळेस आम्हाला हे समजून येतं की आम्ही ज्यावेळेस आमच्या सर्वसमर्थ परमेश्वरावर पूर्ण अंतःकरणाने ज्यावेळेस आम्ही भरवसा ठेवू लागतो, विश्वास करू लागतो, त्याचे परिणाम नेमके आमच्या जीवनामध्ये काय आहेत हे सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं। पण ज्यावेळेस तो 25 आणि 26व्या वचनाकडे येतो, त्या ठिकाणी तो बोलत असताना म्हणतो की तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नको। मी जे मगाशी बोललो की अनेक वेळेस आम्ही म्हणतो की सगळं काही अलबेल असावं, सगळं काही चांगलं असावं, पण अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये असं दिसतं की आमच्या जीवनामध्ये काही आकस्मिक धोके त्या ठिकाणी येत असताना आम्हाला दिसतात। आणि हे आकस्मिक धोके जे आहेत, हे आकस्मिक धोके आमच्या असणाऱ्या
मानसिकतेचं, आमच्या असणाऱ्या धैर्याचं, आमच्या असणाऱ्या चांगुलपणाचं, आमच्या असणाऱ्या विश्वासाचं, आमच्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे जे आमचे गुणधर्म आहेत, जी कॅपेबिलिटी आहे, त्याचं खच्चीकरण करत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. काही काही धोके, काही काही प्रसंग आमच्या जीवनामध्ये असे येतात की त्या ठिकाणी चांगल्यातला चांगला मनुष्य त्या ठिकाणी भीतीने थरकाप त्याचा उडतो. आणि अशा व्यक्तीला, अशा त्याच्या विश्वासणाऱ्याला, अशा देवभिरू माणसाला देवाचं वचन ह्या ठिकाणी स्पष्टपणे अभिवचन देतं आणि ते म्हणतं, तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नको, तू अकस्मात आलेल्या धोक्याला भिवू नको, दुष्टांची धाड आली तरी भिवू नको. आणि त्याचं कारण पुढे देत असताना तो म्हणतो, कारण परमेश्वर तुझा रक्षणकर्ता होईल, तो तुझा पाय गुंतू देणार नाही. याचा अर्थ की आमच्या जीवनामध्ये आलेला एक अकस्मात धोका जो आहे, किंवा जो धोका अचानक आलेला आहे, जे संकट अचानक आलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला गुंतू देणार नाही. त्यातून निघण्याचा, त्यातून निभावण्याचा मार्गसुद्धा तो आमच्यासाठी तयार करेल. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे किती धन्य वचन आहे. देव त्याच्या लोकांची काळजी घेत असताना आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. एवढंच केवळ नाही, दावीद राजाच्या जीवनामध्ये जर आम्ही बारकाईनं लक्ष केलं किंवा त्याच्या असणाऱ्या जीवनाचा जर बारकाईने आम्ही अभ्यास केला, तर स्तोत्र 27 हा दावीद राजा मोठ्या विश्वासाने त्या ठिकाणी म्हणतो, पहिल्या वचनात स्तोत्र 27:1 परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. हा परमेश्वर आमच्या संगती आजही आहे. आणि म्हणून जो परमेश्वर आमचा प्रकाश आणि तारण आहे, जो आमच्या जीवाचा दुर्ग आहे, त्यावेळेस अकस्मात आलेल्या संकटांना भिण्याची काहीच गरज नाही आहे. कारण अकस्मात आलेलं संकट हे केवळ काही ठिकाणी आम्हाला काम करत असतात किंवा काही गोष्टीकडे काम करत असताना आम्हाला दिसून येतं. त्याचं उत्तर मत्ताई आपल्या लिखाणामध्ये देत असताना फार सुंदर रीतीने देतो. मत्तायाचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 28व्या वचनामध्ये जर आम्ही वाचलं, त्या ठिकाणी देवाचा आत्मा त्याला लिहिण्यासाठी प्रोत्साहित करतो. तो म्हणतो, जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाहीत, त्यांना भिवू नका, तर आत्मा व शरीर या दोहोंचा नरकात नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या. अकस्मात आलेलं संकट हे आमच्या शरीरावर त्या ठिकाणी आघात करेल. अकस्मात आलेलं संकट आमच्या असणाऱ्या विचारांना त्या ठिकाणी हेलकावे त्या ठिकाणी येतील. आम्ही त्या ठिकाणी कुठल्या तरी फ्रस्ट्रेशनमुळं आम्ही तिथं स्कॅटर्ड होऊन जाऊ, आम्ही ढासळून जाऊ. पण देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे मत्ताई 10:28 सांगतं, जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात कराव्यास समर्थ नाहीत, त्यांना भिवू नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश कराव्यास जो समर्थ आहे त्याला भ्या. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही ज्यावेळेस या सर्व गोष्टींकडं ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की आम्ही त्या सर्व समर्थ परमेश्वराला यासाठी भिणं गरजेचं आहे की तो आत्मा आणि शरीर या दोहोंचाही नाश कराव्यास समर्थ आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या जगामध्ये राहत असताना कठीणता येईल, संकट येईल, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागेल. पण लक्षात घ्या, या सर्व संकटातून काढणारा तो आमचा जिवंत देव आहे. कारण तो स्वतः म्हणतो की मनुष्यावर गुदरली अशी कुठलीच परीक्षा नाही की त्याच्यातनं तो गेलेला नाही, तर तो त्यातून निभावण्याचा मार्गसुद्धा तो देतो. तो आम्हाला सर्व सहन करण्याची कुवत त्या ठिकाणी तो देतो, कारण तो स्वतः त्या परिस्थितीमधून गेलेला आहे. त्याला त्या परिस्थितीची जाणीव आहे आणि तो आमची परीक्षा सहनशक्तीच्या पलीकडे कधीच पाहत नाही.
आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आमच्या जीवनामध्ये काय असेल तर हीच आहे की आम्ही आमच्या प्रभूवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण तो आमचा रक्षण करता आहे. तो आमचा पाय अशा कठीणतेमध्ये गुंतू देत नाही. आणि म्हणून ह्या प्रभूवर, ह्या परमेश्वरावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याशी एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. चांगलं असताना आम्ही व्यवस्थित सगळ्या काही गोष्टी करू शकतो, पण चॅलेंजिंग हे आहे की माझ्या कठीणतेमध्ये, माझ्या जीवनामध्ये अकस्मात आलेल्या धोक्यामध्ये मी केवळ परमेश्वरावर भिस्त ठेवणार. धोक्याला न भीता मी जो शरीर आणि आत्म्याचा घात करू शकतो, जो शरीर आणि आत्म्याविषयी जागरूक आहे, त्या परमेश्वराला मी भिणार. हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. एका पुस्तकामध्ये लिखाण केलेला एक लेखक त्या ठिकाणी म्हणतो, मॅन्स फ्रस्ट्रेशन कॅनॉट शेक गॉड्स मिशन. आणि म्हणून मनुष्याकडून मनुष्यापर्यंत आलेल्या जे फ्रस्ट्रेशन्स आहेत, जी संकट आहेत, अकस्मात आलेली धोके आहेत, ह्याला आम्हाला भिण्याची गरज नाही आहे. कारण त्याच्याने देवाचा असणारा दृष्टांत, देवाचे तुमच्याविषयी असणारे उद्दिष्ट हे कधीच विफल होणार नाहीत. जगिकतेच्या असणाऱ्या धोक्याला भिवू नका. कोणाला भ्या? जो आत्म्या संबंधाने आमच्या जीवनामध्ये काम करतो त्याला भिणं, त्याचा आदर करणं, त्याचा सन्मान करणं नितांत गरजेचं आहे. आजच्या दिवशी आम्ही हे शिकून घेऊया की आमचा परमेश्वर आमचा रक्षण करता आहे. तो आमचा पाय गुंतू देणार नाही. दुष्टाची धाड आली तरी आम्हाला भ्यायचं नाही आहे. अकस्मात आलेल्या धोक्याला सुद्धा आम्हाला भ्यायचं नाही आहे, कारण त्यातून बाहेर काढणारा परमेश्वर आज आमच्याबरोबर आहे. देवबाप आपणा सर्वांना आशीर्वादित कर.